नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। शेवटी राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2025चा काल महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जे पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर केलेला आहे। स्वाभाविकच जे विद्यार्थी पूर्वपरीक्षा झाल्यापासून ते या निकालाची वाट बघत कालपर्यंत मुख्य परीक्षेचा जो अभ्यास करत होते तो एका बाजूला, आणि आता हा जो उर्वरित काळातील सुमारे जो 1 महिन्याचा कालावधी आहे, तर त्या काळामधील अभ्यास कसा करायचा याचं कुतूहल, याचा प्रश्न, काहीशी अँक्झायटी तुमच्या मनामध्ये असणार, आणि या विषयाला समोर ठेवूनच आज आपण ही चर्चा आयोजित केलेली आहे। 2 मुख्य मुद्द्यांच्या माध्यमातून आपण ही चर्चा पुढे नेऊयात, आणि तास सव्वा तासाच्या या चर्चेच्या माध्यमातून आपण या अभ्यास प्रक्रियेतील सगळ्याच्या सगळ्या बाबी अत्यंत सोप्या सुलभ पद्धतीनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। इथं तुम्ही बोर्डवर बघू शकता की उपलब्ध वेळ किती आहे, आणि दुसरा जो अर्थातच आहे, या उपलब्ध वेळेमध्ये अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये, पद्धतीमध्ये तुम्हाला नेमक्या कोणत्या मुद्द्यावरती फोकस ठेवायचा आहे। सो ह्या दोन्ही गोष्टी समोर ठेवून आपण ही चर्चा पुढे घेऊन जाऊयात। यातला जो अर्थातच पहिला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे उपलब्ध वेळेचा। तर मी सोयीसाठी 1 मार्च ते 26 मार्च हा एक येणाऱ्या काळातील तुमच्या अभ्यासाचा अत्यंत महत्वाचा टप्पा असणार आहे। स्वाभाविकच तुम्हाला 26 मार्च, सॉरी, थोडीशी दुरुस्ती आपण याच्यामध्ये करूयात, 27 मार्च, 28 मार्च, थोडंसं हे तांत्रिक वाटू शकतं पण मी जाणीवपूर्वक ते लिहितोय। 29ला तुमचा पहिला पेपर भाषेचा असणार आहे। दोन्ही भाषा पेपर 29 मार्च रोजी आयोजित केलेले आहेत। त्यानंतर 30 मार्च ते 4 एप्रिल हा कालावधी मी जाणीवपूर्वक इथं लिहिलेला आहे, कारण 5 एप्रिलला तुमचा निबंधाचा पेपर नियोजित आहे, शेड्यूल्ड आहे। त्यानंतर थोडंसं या क्रमाने आपण जाऊयात। 6 एप्रिल ते 16 एप्रिल, कारण त्यानंतर 2 दिवशी सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 या दोन्ही सामान्य अध्ययन, म्हणजे या दोन्ही दिवशी सामान्य अध्ययनाचे 4ही पेपर शेड्यूल केलेले आहेत, म्हणजे त्याचं नियोजन केलेलं आहे। आणि त्यानंतर साधारणतः 20 एप्रिल ते 25 एप्रिल। आता खरं तर ह्या उपलब्ध वेळेची तुम्हा सर्वांना जाणीव असणार आहे, पण तरी देखील हे अत्यंत सोप्या पद्धतीनं आपण जाणीवपूर्वक मुद्दे लक्षात घेऊयात, आणि थोडंसं एक 5 ते 6 मिनिटं तुम्ही या उपलब्ध वेळेबद्दल विचार केला तरी काय हरकत नाही। हा जो पहिला टप्पा असणार आहे 1 मार्च ते 26 मार्च, हा इथून पुढं साधारणतः 25 ते 26 दिवसाचा कालावधी आहे। या मोठ्या कालावधीमध्ये काय करायचं अभ्यासाच्या बाबतीमध्ये त्याची चर्चा आपण करूयात। त्यानंतर जेव्हा तुमची 29 मार्चला परीक्षा सुरू होणार आहे, त्याच्या आधीचे इमिजिएट 2 दिवस आहेत, 27-28, म्हणजे या 2 दिवशी, किंवा कदाचित तुम्ही 26 मार्चलाही ते करू शकता तुमच्या सोयीनुसार, की भाषेचे जे 2 पेपर अनिवार्य आहेत, मराठी अनिवार्य आणि इंग्रजी अनिवार्य, तर या 2 दिवसामध्ये किंवा एखादा दिवस ऍड करून इमिजिएट पेपरच्या आदल्या 2-3 दिवसामध्ये तुम्ही भाषेचा अभ्यास करू शकता। एक्सक्लुझिव्ह त्या दिवशी दुसरा कुठला अभ्यास करणं तुम्ही अपेक्षित नाहीये। त्यानंतर जेव्हा तुमचे भाषेचे 2 पेपर 29 मार्चला होतील, तर तुम्हाला निबंधाचा पेपर आहे 5 एप्रिलला तो नियोजित केलेला आहे। याचा अर्थ 30 मार्च ते साधारणतः, म्हणजे 29 मार्च खरं तर 4 एप्रिल हा 6 दिवसाचा कालावधी तुम्हाला निबंधाच्या पेपरच्या तयारीसाठी उपलब्ध आहे। म्हणजे हे मधले कालावधी जे आहेत ते तुम्हाला लक्षात यावेत यासाठी मी जाणीवपूर्वक लिहिलेले आहेत। सो भाषेच्या पेपर नंतर निबंधाचा पेपर याच्यामध्ये 6 दिवसाची गॅप तुम्हाला एका अर्थाने मिळणार आहे। त्यानंतर मी इथे लिहिलेलं आहे, निबंधाचा पेपर झाला 5 एप्रिलला, 6 एप्रिल पासून ते साधारणतः तुम्हाला 16 एप्रिल पर्यंत पुन्हा हा मोठा कालावधी, साधारणतः तुम्ही जर निबंधाचा पेपर झाल्या नंतर तुम्ही, कारण तो एकच पेपर आहे, म्हणजे दुपारपासून तो एका अर्थाने काउंट करू शकता, तर साधारणतः 11 ते 12 दिवसाचा कालावधी निबंधानंतर सामान्य अध्ययनाचा जे 4 पेपर शेड्यूल केलेले आहेत त्या दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला मिळणार आहे। हा मधला कालावधी जेव्हा तुमची 29 मार्चला परीक्षा सुरू होणार आहे, तर हा जो मधला कालावधी 2 पेपरच्या दरम्यान आहे
तर तो तुम्ही अत्यंत महत्वाचा मानायला पाहिजे. आणि त्यानंतर साधारणतः म्हणजे तुमचा सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 आणि 2 एक दिवस आहे. त्यानंतर सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3 आणि 4 लगेचचा दुसरा दिवस आहे. हे लागोपाठ 4 पेपर तुम्हाला 2 दिवसामध्ये लिहायचे आहेत याचं भान तुम्ही ठेवायला पाहिजे आणि ती बाब अत्यंत महत्वाची आहे. आणि मग शेवटी सामान्य अध्ययनाचे पेपर संपल्यानंतर एक साधारणतः 6 दिवसाचा कालावधी तुम्हाला तुमच्या वैकल्पिक विषयाच्या तयारीसाठी, अर्थात ती उजळणी तुमची असणार आहे. सो निबंधासाठी स्वतंत्र 5-1 दिवस तरी तुम्हाला किमान मिळणार आहेत. म्हणजे परीक्षा सुरू झाल्यानंतर साधारणतः 11 ते 12 दिवस तुम्हाला सामान्य अध्ययनाच्या तयारीमध्ये मधल्या काळामध्ये मिळणार आहेत. आणि त्यानंतर शेवटी 26 एप्रिलला तुमचा वैकल्पिक विषय आहे, पण त्याच्या आधी साधारणतः 5 ते 6 दिवसाचा कालावधी तुम्हाला वैकल्पिक विषयाच्या दरम्यानच्या काळामध्ये रिव्हिजनसाठी मिळणार आहे. हे जरी थोडंसं तांत्रिक आणि फॅक्च्युअल वाटलं तरी देखील मी जाणीवपूर्वक लिहिलेलं आहे आणि मला याची खात्री आहे की तुम्ही देखील हा विचार डेफिनेटली केलेला असणार. हे दिवसाचं काउंटिंग अंतिमतः आपल्याला अभ्यास कुठल्या पद्धतीनं करायचा आहे याच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, म्हणून मी तो लिहिलेला आहे. आता आपण जाऊयात दुसऱ्या मुद्द्याकडे, पण तत्पूर्वी हा जो इथं लिहिलेला फॅक्च्युअल भाग आहे तो आपण बाजूला सारूयात. विद्यार्थी मित्र हो, उपलब्ध वेळ किती आहे हे कळल्यानंतर जी महत्वाची बाब आपल्याला बघायची ती म्हणजे अभ्यासाचं धोरण माझं काय असलं पाहिजे. त्याच्यामध्ये 3 महत्वाचे आस्पेक्ट मी फोकस करेन आणि अत्यंत सोप्या पद्धतीने ती सगळी तयारी आपण पुढे घेऊन जाऊयात. सो अभ्यास. आता या अभ्यासामध्ये ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये राहिलेला, त्याला तुम्ही शिल्लक म्हणा, उर्वरित म्हणा, म्हणजे करायचाच राहिलेला आहे. तुम्ही आज तागायत त्याचा अभ्यास केलेला नाही किंवा अत्यंत जुजबी त्याबद्दल काहीतरी वाचलेलं आहे. मग तुमच्या वैकल्पिक विषयामधला भाग असू शकतो, तुमच्या सामान्य अध्ययनातल्या कुठल्या तरी पेपरमधला एखादा विषय किंवा त्या विषयातला एखादा घटक असू शकतो की जो तुम्हाला अजून अभ्यासायचा आहे. तर तो काय आहे आणि त्याला साधारणतः तुम्ही उपलब्ध वेळ किती देणार आहात हे तुम्ही ठरवणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरा जो भाग इथे मी लिहिलेला आहे तो म्हणजे जो तुम्ही आतापर्यंत करतच होता, म्हणजे अगदी जेव्हा केव्हा तुम्ही राज्यसेवेच्या नव्या पॅटर्नच्या तयारीला सुरुवात केली तेव्हापासून सामान्य अध्ययनातले सगळे विषय, वैकल्पिक विषय याची डेफिनेटली तुम्ही तयारी केलेली असणार. म्हणजे जो अभ्यास तुम्ही केलेला आहे, ठरवल्याप्रमाणे केलेला आहे, तर त्या केलेल्या ऑलरेडी आज तागायत केलेल्या अभ्यासाच्या बाबतीमधला हा दुसरा घटक आहे. तर तो काय आहे, तर तो म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण म्हणूयात उजळणी, म्हणजे रिव्हिजन आहे ती. आता ही रिव्हिजन करत असताना पुन्हा तुम्हाला 3 महत्वाचे याचे पैलू लक्षात घ्यायचे आहेत. एक आहे अर्थात सामान्य अध्ययन म्हणजे जीएस. तर त्या जीएस मधल्या 4 पेपर्स आणि प्रत्येक पेपर मधले काय 2-3 मोठे किंवा छोटे विषय आहेत, तर ते विषयवार तुम्हाला उजळणी करायची आहे, हे भान आपल्याला असलं पाहिजे. त्यानंतर हा 250 मार्काचा जो स्वतंत्र निबंधाचा पेपर आहे त्याची पण तयारी आज तागायत तुम्ही केलेली आहे, तेही तुमच्या नजरेखालनं ज्याला आपण रिवाइज करायला लागेल असं म्हणूयात, तीही बाब बघायची आहे. आणि तिसरा जो अर्थातच आहे मुद्दा तो म्हणजे वैकल्पिक विषय जो 500 गुणांसाठी आहे, याची कल्पना तुम्हा सर्वांना आहे. सो दुसरा जो तुमच्या या अभ्यासातला महत्वाचा भाग असणार आहे तो म्हणजे उजळणी. आता या उजळणीबद्दल मी स्वतंत्रपणे बोलणारच आहे. ती कशाची नेमकी उजळणी करायची, कशी उजळणी करायची, आणि हा येणारा 1 मार्च ते 26 मार्च किंवा 25 मार्च म्हणूयात. आणि नंतर एकदा का परीक्षा सुरू झाली की दरम्यानच्या काळामध्ये प्रत्येक पेपर झाल्यानंतर म्हणजे निबंधाला काही काळ आहे, सामान्य अध्ययनाला काही काळ आहे आणि वैकल्पिक विषयाला काही काळ आहे. तर त्या काळातला हा उजळणीचा जो टप्पा आहे तो कसा इफेक्टिव्हली आपल्याला करता येऊ शकतो ह्याची आपण चर्चा करूयात. आणि तिसरं जे महत्वाचं आहे या अभ्यासाच्या धोरणामध्ये, मला याची खात्री आहे की तुम्ही ते आधीपासून करत असणार, बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्ही ते केलं असेल, पण केलं जरी असलं तरी ते तुम्हाला पुन्हा आता जसजशी परीक्षा जवळ येईल त्याच्यावरती जास्त फोकस ठेवावा लागेल. रादर त्याला काहीसा जास्त वेळ द्यावा जरी लागला तुमच्या रोजच्या नियोजनामधला, तर तो देण्याचा निर्णय तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि त्याला म्हणूयात आपण उत्तर लेखन म्हणजे आन्सर रायटिंग. ओके, आता जेव्हा आपण आन्सर रायटिंग असं म्हणतो तर अर्थात पुन्हा हे तिन्हीच्या तिन्ही मुद्दे येतील, हे मी स्वतंत्रपणे लिहित नाही. तुम्हाला सामान्य अध्ययनाचं उत्तर लेखन करायचं आहे, निबंधाचं उत्तर लेखन करायचं आहे आणि त्याच पद्धतीनं वैकल्पिक विषयाचं देखील उत्तर लेखन करायचं आहे. आता भाषा पेपरच्या बाबतीमध्ये तुम्हाला वेळ कमी असल्यामुळं तुम्ही जे शेवटचे 29 मार्च पूर्वीचे जे काही 3-4 दिवस ठेवणार आहात तुमच्या नियोजनामध्ये, त्या काळामध्ये तुम्ही जे काही आतापर्यंत वाचले त्या भाषा विषयाच्या बाबतीमध्ये ते रिवाइज करा आणि त्या काळामध्येच तुम्ही
काही तुमच्या प्रश्नपत्रिकेमधले घटक आहेत ते लिहून तुम्ही पाहू शकता. पण उत्तर लेखनाचा फोकस येणाऱ्या काळामध्ये हे 3 जे घटक इथं मी उजळणीच्या संदर्भामध्ये लिहिलेले आहेत, सामान्य अध्ययन, निबंध आणि वैकल्पिक विषय, याकडे तुमचा असला पाहिजे. आता इथं देखील प्रत्येक विषयाच्या समोर सामान्य अध्ययन, त्याच्या उजळणीचं माझं वेळापत्रक काय, निबंधाला मी साधारणतः रिवाइज करणारा काय वेळ ठेवणार आहे, आणि वैकल्पिक विषय जो आहे तर त्या वैकल्पिक विषयाला काय पद्धतीने मी रिव्हिजनसाठी वेळ राखीव ठेवणार आहे. आता ढोबळपणे अभ्यासाचं नियोजन करत असताना आपण असं एक फॉर्मॅट जर लक्षात घेतला, मी जर एक 10 ते 11 तासाचा दिवस मानला, आता तुम्हाला साधारणतः 1 महिना असल्यामुळं तुम्ही 11 ते 12 तासाचं नियोजन करायला काही हरकत नाही, कारण हा शेवटचा टप्पा असल्यामुळं 11-12 तास तुम्ही ते करू शकता. त्यातला जर तुम्ही अर्धा भाग किंवा साधारणतः 65% 60 ते 65% भाग जर सामान्य अध्ययनाला ठेवला, तर उर्वरित भाग तुम्हाला वैकल्पिक विषयाच्या रिव्हिजनसाठी ठेवता येतो. माझा सांगण्याचा तात्पर्य आणि मुद्दा हा आहे की रिव्हिजनचं देखील, उजळणीचं देखील जितक्या बारकाईने तुम्ही टाइम टेबल कराल, म्हणजे उदाहरण जर घेतलं, इतिहासाचा मी अभ्यास केलेला आहे, पण इतिहासाचा अभ्यास केलेला आहे म्हणजे मी काय केलेला आहे, मी 4चे 4 विभाग त्यातले अभ्यासलेले आहेत का, म्हणजे वारसा, संस्कृती, त्यानंतर आधुनिक जगाचा इतिहास, महत्वाचा जो भाग इतिहासामधला आहे विभाग म्हणून स्वातंत्र्य चळवळ म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास आणि स्वातंत्र्योत्तर भारत, तर ह्या 4ही विभागांना प्रथमतः अभ्यास करताना जेवढा काही वेळ मला लागलेला आहे त्या प्रमाणामध्ये आणि महत्व लक्षात घेऊन देखील, म्हणजे इतिहासाच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हा सर्वांना याची कल्पना असेल की आधुनिक भारताच्या इतिहास नावाच्या विभागावरती, म्हणजे या अभ्यास घटकावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातील, तर त्या प्रमाणामध्ये तुम्हाला उजळणी करत असताना इतिहासाच्या त्या विभागावरती जास्त लक्ष केंद्रित करावं लागेल. सो उजळणी जितक्या पद्धतशीररित्या, आणि त्याच्या नियोजनाबद्दल मी बोलतोय, उजळणीच्या तपशिलाबद्दल, त्याच्या आशयाबद्दल तर मी निराळं बोलणारच आहे. उत्तर लेखन हाही तुमच्या येणाऱ्या काळातील तयारीचा अत्यंत महत्वाचा भाग असला पाहिजे. अनेक विद्यार्थ्यांना असं वाटू शकतं की माझा अजून अभ्यास झालेला नाहीये, पुरेसा झालेला नाहीये, माझी उजळणीच राहिलेली आहे, तर मग मी लिहू काय, म्हणजे लिहिण्यामध्ये आत्ता वेळ द्यायला पाहिजे का, तर मला असं वाटतं की तुम्ही तो द्यायला पाहिजे. म्हणजे 20 ते 30% इतका वेळ जरी तुम्ही राखीव ठेवण्याचा विचार केला असला तरी तो अत्यंत उपयोगाचा ठरेल, उपयुक्त ठरेल, ह्याचं भान तुम्ही सातत्याने ठेवायला पाहिजे. कारण वेळेचं नियोजन हे तुम्ही जोपर्यंत लिहून बघत नाही तोपर्यंत होणार नाही. सामान्य अध्ययनामध्ये तुम्हाला 180 मिनिटांमध्ये 20 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. इतिहासावरचे, जर आपण सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 जर उदाहरण म्हणून घेतलं तर त्यात इतिहासावरती तुम्हाला प्रश्न लिहायचे आहेत, त्यात पुन्हा 4 विभाग आहेत. भूगोलावरती तुम्हाला प्रश्न लिहायचे आहेत, त्यात जगाचा भूगोल आहे, भारताचा भूगोल आहे, पुन्हा महाराष्ट्राचा भूगोल आहे, आणि भारतीय समाज आणि महाराष्ट्रीय समाज, म्हणजे असे एका विषयानंतर दुसरा विषय, कदाचित त्या विषयामधला एक विभाग आणि दुसरा विभाग तुम्हाला असं सातत्याने शिफ्ट करावं लागेल. सो त्या 180 मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्हाला 20 प्रश्नांची उत्तरं पेपर क्रमांक 1 मध्ये सामान्य अध्ययन, पेपर क्रमांक 2 मध्ये, पेपर क्रमांक 3 मध्ये. इथिक्स मध्ये प्रश्नांची संख्या कमी आहे, हे तुम्हाला सर्वांना त्याची कल्पना आहे. सो वेळेचं नियोजन जर आपल्याला जमवायचं असेल, 180 मिनिटांमध्ये सामान्य अध्ययनाचे पहिले तिन्ही पेपर मला कव्हर करायचे असतील तर मला उत्तर लिहिण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ही बेसिक गोष्ट आहे. दुसरी जी बाब आहे, मी चांगला अभ्यास केलेला आहे, मी रिव्हिजन पण चांगली केलेली आहे, पण हा माझा केलेला अभ्यास मला जसा अपेक्षित आहे आणि अर्थात प्रश्नाची डिमांड आहे, तर त्या डिमांड प्रमाणे मी कागदावरती उतरवू शकतोय का, म्हणजे वेळेचं नियोजन हा त्यातला महत्वाचा पैलू आहेच आहे. पण मी जो केलेला, तयार केलेला, अभ्यासलेला कंटेंट आहे, तर तो जर माझा कागदावरती योग्यरित्या उतरत नसेल तर मग माझी अडचण होऊ शकते. मी कितीही वेळेत गोष्टी केल्या, रिव्हिजन कितीही केली, पण मला लिहित असताना जर काही अडचणी येत असतील, आणि त्या अडचणी तुम्ही लिहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाहीत. म्हणजे आठवत नाही का, आठवतंय पण तुम्हाला वाक्यरचना करायला वेळ लागतोय का, प्रभावी वाक्यरचना तुम्हाला करता येत नाही, बोली भाषेतले शब्दप्रयोग जास्त येतात, वगैरे वगैरे वगैरे, याच्यामध्ये आता मी जास्त वेळ घालवत नाही. सो हा दुसरा महत्वाचा भाग उत्तर लेखनाच्या बाबतीमध्ये तुम्हाला पाहावा लागेल. आणि तिसरी जी बाब आहे ती म्हणजे क्वालिटी. म्हणजे शेवटी तुम्हाला अभ्यासक्रम तर कम्प्लीट करायचाच आहे, त्याची रिव्हिजन तुम्हाला करायची आहे, त्यावरती विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला वेळेमध्ये लिहायचंच आहे. जीएस मध्ये जसं मी पुन्हा वारंवार 20 प्रश्नांचा विचार करतोय, तुमचा वैकल्पिक विषय 2 निबंधाचे विषय तुम्हाला, म्हणजे पेपर एकच आहे पण त्या एका पेपरमध्ये तुम्हाला 2 विषयांवरती निबंध लिहायचे आहेत, पुन्हा त्याला देखील 3 तासाचा म्हणजे 180 मिनिटाचा वेळ आहे. त्यामुळे अशा वेगवेगळ्या कारणांमुळं येणाऱ्या काळामध्ये देखील उत्तर लेखन नावाच्या बाबीकडे बिलकुल आपण दुर्लक्ष करता कामा नये. हे माझं प्रास्ताविक या अभ्यासाच्या तिन्ही घटकाबद्दल माझं म्हणणं होतं. आता आपण त्यातला एक एक भाग अत्यंत सविस्तरपणे बघूयात.
आता यातला जो पहिला घटक मी तुम्हाला मगाशी सांगत होतो तो अर्थात इथं लिहिलेला आहेच आहे. शिल्लक किती माझा अभ्यासक्रम राहिलेला आहे आणि उपलब्ध जो वेळ आहे म्हणजे साधारणतः परीक्षा सुरू होईपर्यंत 26-27 दिवस आहेत आणि परीक्षा सुरू झाल्यानंतर किती वेळ त्या त्या पेपर नंतर आहे तो मी काउंट केलेला आहे. आपण इथं लिहिला होता, तुम्हाला त्याची कल्पना आहे. त्याचं भान ठेवून हा जो शिल्लक राहिलेला वेळ आहे त्याला किती वेळ द्यायचा याचा निर्णय तुम्ही घेतला पाहिजे आणि हे क्लिअरली तुम्ही ठरवा. तुमच्या आता अभ्यासाचा जो फोकस असला पाहिजे तर तो या दुसऱ्या घटकावरती असला पाहिजे म्हणजे उजळणी. आणि ही जी उजळणी आहे पुन्हा मी सोयीसाठी लिहून ठेवतो सामान्य अध्ययन, त्यानंतर दुसरा जो आहे थोडासा मी आता त्याचा सिक्वेन्स बदलतो वैकल्पिक विषय आणि अर्थात जो तिसरा आहे तो म्हणजे निबंध. आता या सामान्य अध्ययन नावाच्या बाबीमध्ये तुम्हाला पुन्हा 2 बाबी लक्षात येतील. तर एक किंवा मी त्याला 3 बाबी म्हणून समोर नमूद करतो. एक, तुम्ही प्रत्येक सामान्य अध्ययनाच्या विषयामध्ये तथ्य किंवा माहिती प्रदान भाग वाचला असणार, त्याची रिव्हिजन केली असणार. आता हा जो तुम्ही वाचला असणार, काळजीपूर्वक वाचला असणार, एकदा दोनदा वाचला असणार म्हणजे रिव्हिजन पण त्याची केली असणार. पण आता येणाऱ्या काळामध्ये रिव्हिजन करत असताना हा जो तथ्यात्मक महत्वाचा भाग आहे त्याच्याकडे मला योग्य लक्ष द्यावं लागेल. दुसरी जी बाब आहे ज्याला आपण विश्लेषणात्मक भाग म्हणूयात, आणि मला याची पूर्ण कल्पना आहे की तुम्ही जेव्हा पहिल्यांदा वाचत होता आणि पुन्हा त्याची रिव्हिजन करत होता तर त्या प्रत्येक विषयातील संदर्भ साहित्यामधला विश्लेषणात्मक भाग काय आहे याच्याकडे तुम्ही पूर्णपणे लक्ष दिलं असेल. कारण प्रश्न हे काही प्रश्न तरी विश्लेषणात्मक पद्धतीचे म्हणजे अनालिटिकल पद्धतीचे येतील. तर ह्या अनालिटिकल भागामधला जो काही भाग तुम्ही अधोरेखित केलेला आहे म्हणजे अंडरलाईन केला आहे, त्याला हायलाइट केलेला आहे, तर त्याला तुम्ही फोकसमध्ये ठेवलं पाहिजे, त्याचं विश्लेषणात्मक अंग म्हणूयात. आणि तिसरं जे आहे ते चालू घडामोडी, चालू आणि समकालीन घडामोडी. आता ह्याचं महत्व तुम्हाला सर्वांना आहेच आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही, त्याच्यामध्ये काही शंका नाही. पण सामान्य अध्ययन जेव्हा जेव्हा म्हणू तेव्हा थोडासा इतिहासाचा अपवाद आणि काहीसा इथिक्सचा अपवाद. तर भूगोलामध्ये बऱ्याच चालू आणि समकालीन घडामोडी आहेत, भारतीय समाजामध्ये आहेत, भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना, राज्यव्यवस्था, आंतरराष्ट्रीय संबंध, कृषी पेपर 3 मध्ये जर आपण बघितलं, अर्थव्यवस्था, विज्ञान तंत्रज्ञान आणि जैवविविधता, त्याच्यानंतर पारिस्थितिकी, आपत्ती व्यवस्थापन, अंतर्गत सुरक्षा. तर हा जो काही सामान्य अध्ययनाचा सिलेबस आहे त्या त्या पेपरमधला, तर त्यात जसं तुम्हाला हा मी सोयीसाठी म्हणेन की हा कुठला भाग आहे तर ज्याला आपण सोयीसाठी म्हणूयात म्हणजे हा स्टॅटिक आहे आणि हा पारंपरिक आहे म्हणजे ओके. पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सामान्य अध्ययनाच्या ज्याचा मी आता उल्लेख केलेला आहे त्यातल्या चालू आणि समकालीन घडामोडीकडे अत्यंत बारकाईनं बघावं लागेल. आणि त्या बाबतीमध्ये 2 सोर्सेस जे आहेत तर हे तुम्हाला युनिक बुलेटिन नावाचं जे डिजिटल कॉपी दर महिन्याला आपली प्रसिद्ध होते, तर गेल्या जवळपास 15 ते 16 महिन्यातील म्हणजे संपूर्ण 2025 हे साल आणि त्याच्या आधी 2024 मधले 2-3 महिने अशा 14 ते 15 महिन्याचा कालावधी एकत्र करून त्यातल्या निवडक चालू आणि समकालीन घडामोडी या युनिक बुलेटिन नावाच्या विशेष अंकामध्ये आपण संकलित केलेत. हे तुम्ही चालू घडामोडीसाठी बघू शकता. आणि दुसरं, युनिक अकॅडमी गेल्या 17 वर्षापासून महाराष्ट्र वार्षिकी नावाचा वार्षिकांक दरवर्षी प्रसिद्ध करते आणि हा नुकताच आता प्रसिद्ध झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला या अंकामध्ये 2026 म्हणजे अगदी जानेवारी पर्यंतच्या 2025 आणि अलीकडच्या देखील घटना तुम्हाला बघता येतील. आणि या घटना म्हणजे टिपिकल ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनं या दोन्हीपैकी कुठल्याही पुस्तकामध्ये दिलेल्या नाहीयेत. विश्लेषणात्मक पद्धतीनं चालू आणि समकालीन घडामोडी यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. त्या त्या क्षेत्रामधले जे तज्ज्ञ अभ्यासक आहेत, पत्रकार आहेत, कार्यकर्ते आहेत, तर त्यांनी या 2 पुस्तकांच्या माध्यमातून चालू समकालीन घडामोडीची चर्चा केलेली आहे. त्याचा समावेश आपण या दोन्हीतनं केलेला आहे. तर याच्याकडे तुम्ही बिलकुल लक्ष द्यायला पाहिजे, दुर्लक्ष होता कामा नये. सो अशा रीतीनं उजळणीमध्ये तुम्हाला सामान्य अध्ययन नावाच्या विषयाची उजळणी करत असताना जो हा पारंपरिक स्टॅटिक भाग आहे जो तुम्ही ऑलरेडी वाचलाय, ज्याला तुम्ही अंडरलाईन केलंय, हायलाइट केलेला आहे आणि अर्थातच तुम्ही मायक्रो नोट्स काढलेले आहेत त्याच्या किंवा शॉर्ट नोट्स काढलेले आहेत. आणि जर त्या काढल्या नसतील तर तुम्ही डेफिनेटली अंडरलाईन तरी केलेला असणार किंवा हायलाइट केलेला असणार. त्यामुळं या उजळणीच्या प्रक्रियेमध्ये पुन्हा ओळ टू ओळ तुम्ही वाचणं बिलकुल अपेक्षित नाहीये आणि त्याची आवश्यकता पण नाहीये. तुम्ही जे प्रोसेस केलेलं आहे, प्रोसेस ते अंडरलाइनिंग किंवा हायलाइटिंगच्या माध्यमातून असू शकतं किंवा मायक्रो नोट्सच्या रूपामध्ये देखील तुम्ही प्रोसेस केली आहे. तेवढा प्रोसेस केलेला जो अत्यंत महत्वाचा भाग त्या त्या संदर्भातला आहे तर त्याचीच उजळणी तुम्ही केली पाहिजे. आणि ती उजळणी करत असताना एका बाजूला स्टॅटिक आणि दुसऱ्या बाजूला हा करंट कंटेम्पररी इव्हेंटचा जो भाग आहे
तर त्या भागाची तयारी तुम्ही डेफिनेटली केली पाहिजे. आपण एक उदाहरण घेऊयात. आपण जर GS2 म्हणजे सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 मधला भारतीय राज्यघटना आणि राज्यव्यवस्था हा विषय बघितला, तर संघराज्य नावाचं एक महत्वाचं प्रकरण त्यातलं आहे. मी एक सोयीसाठी हे उदाहरण देतोय. तर संघराज्याच्या बाबतीमध्ये अलीकडच्या काळामध्ये काही महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत का? म्हणजे केंद्र राज्य संबंधामध्ये काही वादाचे मुद्दे आहेत का? त्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा काही निकाल आलेला आहे का? अशा ज्या अत्यंत महत्वाच्या चालू समकालीन घडामोडी आहेत. आता अर्थव्यवस्था, सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3 मध्ये अर्थव्यवस्था आहे. अर्थसंकल्प सादर झालेला आहे, त्याच्या आधी आर्थिक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध झालेला आहे. तो दोन्हीचा म्हणजे केंद्राचा पण आणि आपल्या घटक राज्याचा पण. ह्या दोन्ही बाबी अर्थव्यवस्थेची तयारी करत असताना सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3 मधल्या त्या चालू घडामोडी म्हणून तुम्हाला बघायच्या आहेत. सो अशा रीतीनं तुम्ही पूर्वी जे प्रोसेस केलेलं मटेरियल आहे, मग ते स्टॅटिक असू द्या आणि हा जो काही चालू समकालीन घडामोडीचा अभ्यास आहे, तर तो तुमच्या अभ्यास प्रक्रियेचा अभिन्न भाग असला पाहिजे. कारण सामान्य अध्ययन पेपर क्रमांक, मी जसं म्हणालो मगाशी, पुन्हा मी रिपीट करतो, इतिहासाचा काही अपवाद वगळला आणि इथिक्सचा काहीसा म्हणजे अपवाद वगळला, तर बाकी जे सामान्य अध्ययनामध्ये विषय आहेत, पेपर आणि विषय आहेत, तर त्याचं चालू समकालीन घडामोडीचा आयाम हे अत्यंत महत्वाचा आहे. पण हा चालू समकालीन घडामोडीचा अभ्यास करत असताना नुसती माहिती, नुसती तथ्य, नुसती आकडेवारी एवढ्या पुरत्याच तो अभ्यास तुम्हाला करायचा नाही. तर ती घटना आणि घडामोड काय होती, त्याच्यामध्ये कुठले मुद्दे गुंतलेले होते, त्याचा परिणाम काय झालेला आहे, त्यातनं कुठले प्रश्न पुढे आलेले आहेत आणि संभाव्य त्यावरती काय उपाय आपल्याला करता येऊ शकतील. सो अशा चहूबाजूनी, आणि ज्याला मी ते एक शब्दप्रयोग लिहिलेला आहे, अनालिटिकल पद्धतीनं तुम्हाला चालू आणि समकालीन घडामोडीची तयारी करावी लागेल. सो हे जसं सामान्य अध्ययनाला लागू आहे, तसंच वैकल्पिक विषयाच्या उजळणीला देखील लागू आहे. आता मला याची खात्री आहे की वैकल्पिक विषय हा तुम्ही निवडलेला असतो, तुम्हाला त्याच्यात आवड असते किंवा तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी त्या विषयातली असल्यामुळं तुम्ही तो वैकल्पिक विषय निवडलेला असणार आणि त्याचा जो काही अभ्यास तुम्ही आतापर्यंत केलेला आहे त्यालाही तुम्ही प्रोसेस केलेला असणार, त्याच्या मायक्रोनोट्स तुम्ही काढलेले असणार. त्याच भागाची तुम्हाला आता उजळणी करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा तो मुद्दा जसं सामान्य अध्ययनाच्या बाबतीत म्हणालो तसंच मी वैकल्पिक विषयाच्या बाबतीमध्ये देखील म्हणेन. म्हणजे आता निबंध आहे. सो निबंधासाठी तुम्ही आतापर्यंत जे काय वाचलेलं आहे तर त्या बाबीला, आणि मला याची पूर्ण खात्री आहे की तुम्ही काही ना काहीतरी वेळ निबंधाच्या साठी वापरलेला असणार, तर जे काही मटेरियल तुम्ही वाचलंय त्याला प्रोसेस केलेलं असेल तर ते निबंधाला जो काही तुम्ही उजळणीचा कालावधी, आता आपण मगाशी जसं बघितलेलं आहे की 29 मार्च नंतर जवळपास 6 दिवस तुम्हाला दरम्यानच्या काळामध्ये निबंधाचा पेपर होईपर्यंत असणार आहे. तर त्या 6 दिवसाचा पण वापर आपल्याला कसा करता येऊ शकतो ह्याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. मग तुम्ही आधी जे काही त्या बाबतीमध्ये वाचून प्रोसेस केलेलं आहे त्याला तुम्ही उजळणी करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आता या उजळणीच्याच बाबतीमध्ये मला अजून एका मुद्द्याकडे तुम्हा सर्वांचं लक्ष वेधायचं आहे, त्याच्याकडे आपण जाऊयात. कारण उजळणी ही येणाऱ्या काळामध्ये, म्हणजे हा जो काही परीक्षेपूर्वीचा साधारणतः 1 महिन्याचा कालावधी आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष परीक्षा सुरू झाल्यानंतरचा जवळपास तेवढाच आहे. म्हणजे साधारणतः 26 ते 27 दिवस इतका कालावधी तुमची मुख्य परीक्षा चालणार आहे. म्हणजे 29 मार्च ते साधारणतः 26 एप्रिल हे दोन्ही टप्पे जे आहेत, म्हणजे परीक्षा सुरू होण्यापूर्वीचा आणि परीक्षा सुरू झाल्यापासूनचा 29 मार्च ते 26 एप्रिल. आता ह्या उजळणीच्या बाबतीमध्ये पुन्हा काही मुद्दे रिपीट जरी झाले तरी मला ते लिहावेसे वाटतात. उजळणी कशाची करायची, जे तुम्ही पूर्वी वाचलं आहे आणि ज्याच्यावरती तुम्ही प्रक्रिया केलेली आहे. फक्त ह्याला अपवाद एकच आहे ज्याला मी गोल केलेला आहे. तुमचा सामान्य अध्ययन किंवा वैकल्पिक विषय याच्यातला काही अभ्यासक्रम शिल्लक राहिलेला आहे, तुम्ही तो वाचलेलाच नाहीये, तर त्याला म्हणून जो काही तुम्ही वेळ द्याल तेवढंच तिथं नवीन तुम्ही अभ्यास करणार आहात. अदरवाईज उजळणी करत असताना तुम्ही पूर्वी जे वाचलेलं आहे आणि त्याच्यावरती प्रक्रिया, म्हणजे थोडक्यात मी त्याला नोट्स ज्या आहेत तुमच्या, तर त्या नोट्सच तुम्ही डेफिनेटली वाचल्या पाहिजेत. तुमच्या नोट्स, मायक्रो नोट्स, शॉर्ट नोट्स तुम्ही ज्या केलेल्या आहेत त्याचीच उजळणी आता केली पाहिजे. कारण तुम्ही कितीही मटेरियल वाचलं पण त्या मटेरियलला तुम्ही प्रक्रिया केली नाही आणि त्याला जर रिवाइज केलं नाही तर तुम्ही कितीही वाचलेलं तुम्हाला कन्सॉलिडेट करता येत नाही. म्हणजे त्याला जे मजबूतीकरण तुम्हाला करायचं, कारण ते परीक्षेमध्ये आठवलं पाहिजे आणि ते परीक्षेमध्ये आठवणं हा जसा एक महत्वाचा भाग आहे, तसा परीक्षेमध्ये त्याच विषयावरती प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की जिथं तुम्हाला विचार करायची आवश्यकता भासू शकते. म्हणजे विचार करायला लावणारे प्रश्न होते. तर मग तुम्हाला एका बाजूला आठवण्याचं पण बळ मिळवायचं आहे, ती क्षमता
विकसित करायची आहे आणि दुसऱ्या बाजूला विचार करायला लावणारा प्रश्न त्याच मटेरियलवरती असेल तर ते मटेरियल आठवून प्रश्नाची गरज लक्षात घेऊन तुम्हाला ते लिहावं लागेल, मांडावं लागेल. त्यामुळं नव्या काही गोष्टी वाचण्याच्या आत्ता फंदात तुम्ही पडता कामा नये. ह्या भागाबद्दल मी सांगतोय की जे तुम्ही आधी वाचले, नोट्स काढलेले त्याचीच उजळणी आता येणाऱ्या काळामध्ये तुम्ही करायला पाहिजे. हा, ज्याचा अभ्यासच राहिलेला आहे त्याला जे काही टाइम टेबल तुम्ही दिले ते आपण बाजूला सारूया. पहिली गोष्ट. दुसरी जी गोष्ट आहे, मी तुम्हाला असा एक अत्यंत महत्वाचं इनपुट तुमच्या समोर मांडतो की ही जी उजळणी आहे तर ही उजळणी तुम्ही प्रश्नाच्या, आणि हे फार महत्वाचं आहे, उत्तराच्या, ज्याला आपण म्हणूयात ढाच्याच्या स्वरूपात तुम्ही करायला पाहिजे. जे तुम्ही पूर्वी काहीतरी वाचले, त्याला अंडरलाईन केले, त्याला हायलाइट केले, तुम्ही मायक्रोनोट्स काढल्यात आणि रॅन्डम तुम्ही त्या काढलेल्या मायक्रोनोट्स तुम्ही वाचताय. पण मला असं वाटते की हा रिव्हिजनचा टप्पा इतका महत्वाचा आहे की ही तुम्हाला अशीच रिव्हिजन करायची नाहीये. जे रिव्हिजन तुम्ही करणार आहात, आणि मुद्दाम मी इथं लिहिलेले आहे, पुन्हा त्याला मार्क करूयात, तर ही रिव्हिजन प्रश्नाच्या, उत्तराच्या, ढाच्याच्या, म्हणजे अमुक एक प्रकरण आहे, त्या प्रकरणावरती मी संदर्भ वाचून नोट्स काढलेले आहेत आणि आत्ता मी काय करतोय, कारण ते मला समजलेलं आहे, ते मी वाचलंय, त्याला रिवाइज केले, त्याला मी नोट्सच्या रूपामध्ये कन्व्हर्ट केलेले, ही सगळी प्रक्रिया ऑलरेडी झालेली आहे, म्हणजे आकलन त्या बाबतीमध्ये झालेलं आहे. पण मला आता काय करायचं आहे, जेव्हा मी त्याला पुन्हा रिवाइज करतो या काळामध्ये, ज्याच्या आधारे मला उत्तरं लिहायची आहेत, त्यामुळं त्या भागावरती काय प्रश्न विचारले गेलेले आहेत, काय प्रश्न विचारले जाऊ शकतात, आणि एक्स किंवा वाय प्रकारचे कुठल्याही प्रकारचे प्रश्न जर त्याच्यावरती विचारले जात असतील तर त्याचं उत्तर माझं काय असलं पाहिजे. म्हणजे हे जितकं तुम्ही येणाऱ्या या उजळणीच्या प्रक्रियेमध्ये जास्त कराल तेवढं तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नांची कल्पना करू शकता, म्हणजे अंदाज घेऊ शकता. एक, आणि दुसरं त्याही पेक्षा महत्वाचं, किंवा त्याला जोडून म्हणूयात आपण, जितक्या जास्तीत जास्त प्रश्नांचा, वेगवेगळ्या प्रकारचा प्रश्नांचा तुम्ही विचार कराल, अंदाज घ्याल, जे अँटिसिपेशन कराल, तितकं तुम्ही रिव्हिजन करताना काय उत्तर असेल, या उत्तरामध्ये हे 4 पॉइंट्स यायला पाहिजेत का, अजून एखादा पॉइंट त्याच्यामध्ये आपण ऍड करायला पाहिजे, ह्याची प्रस्तावना काय असू शकते, त्याचं कन्क्लुजन काय असू शकतं, असा उत्तराच्या रूपामध्येच तुम्हाला ही उजळणीची प्रक्रिया पुढे न्यायची आहे. आणि अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या उजळणीकडे बघू शकलात तर तुमचं प्रत्येक उत्तर म्हणजे एक तर वेळेमध्ये होईल, अत्यंत नेमकं होईल, आणि तुम्हाला जसं अपेक्षित आहे, तुम्ही जो काही अभ्यास केलेला आहे, जी काही सामग्री तुम्ही त्यासाठी वापरलेली आहे, तर अत्यंत प्रभावीपणे ती उत्तराच्या रूपामध्ये तुम्हाला मांडता येऊ शकते. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हा जो काही उजळणीचा भाग मी तुम्हाला सांगितलेला आहे, तर तो करत असताना त्यावरती आलेले प्रश्न येऊ शकतात, अशा प्रकारचे प्रश्न, आपण विचार केलेले प्रश्न, त्याचं उत्तर काय असू शकतं, या दृष्टिकोनातच, या लेन्समधनच तुम्ही ती उजळणी पुढे न्यायला पाहिजे. आता हा उजळणीचा भाग करता करताच तुम्हाला उत्तर लेखन नावाची प्रक्रिया हाती घ्यायची आहे. आता त्याबद्दल आपण बघूयात. म्हणजे तुम्हा सर्वांना याची कल्पना आहे, तरी देखील मी पुन्हा ते रिपीट करतो की तुम्ही जो काही अभ्यास या राज्यसेवा नव्या मुख्य परीक्षेचा मेन्स एक्झामिनेशनचा डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे त्याचा करत आहात आणि इथून पुढे पण तो करणार आहात, तर त्यात उत्तर लेखन ही बाब अत्यंत महत्वाची ठरणार आहे. आता एक स्वाभाविक तुम्हाला प्रश्न पडेल की किती प्रमाणामध्ये ते करायला पाहिजे. ओके, खरं तर ती वेळ नाही आता त्या सगळ्या बाबीची इतकी सविस्तर चर्चा करण्याची, पण तरी देखील तो प्रश्न आपण घेऊया. नंबर 2, आणि ती कशी करायची. ओके, त्याची काही पद्धत असेल का. आपण 2च प्रश्नांच्या माध्यमातून त्या उत्तर लेखनाच्या बाबीचा आपण विचार करूयात. म्हणजे उत्तर लिहायला पाहिजे का, तर बिलकुल लिहायला पाहिजे. त्याची जी कारणं मी तुम्हाला मगाशी सांगितली होती त्याचा नुसता उल्लेख करतो. वेळेचं नियोजन तुम्हाला उत्तर लेखन करताना पाळावं लागेल. दुसरं, तुम्हाला जसं लिहायचं आहे, अभ्यास तुमचा क्वालिटी झालेला आहे आणि त्याच क्वालिटीनं तुम्हाला म्हणजे गुणवत्तेनं तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत, तर त्या प्रकारचं तुमचं उत्तर तुम्हाला मांडता यायला पाहिजे, लिहिता यायला पाहिजे. सो हे जे काही बारकावे त्या उत्तर लेखनामधले आहेत तर तुम्ही ते पाळायलाच पाहिजे. आणि तरच प्रत्यक्ष उत्तर लेखन केलं तर तुम्हाला ते करता येऊ शकतं. आता उत्तर लेखन या येणाऱ्या काळामध्ये किती करायला पाहिजे, तर अर्थात ह्याचं काही असं ठोस म्हणजे तुम्ही 40% वेळ द्या, 50% वेळ द्या, असं काही उत्तर त्याचं असू शकत नाही. पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्ही 20 ते 30% वेळ तरी किमान, मी असं म्हणतोय, एवढा वेळ उत्तर लेखनासाठी द्यायला पाहिजे. सो त्याचं मी आता एक ढोबळ उत्तर
20 ते 30% वेळ तुमचा जो काही उपलब्ध वेळ आहे. आता अर्थात यात काही विद्यार्थी असे असतील की गेल्या डिसेंबरपासून म्हणजे पूर्वपरीक्षा झाल्यापासून ते दरम्यानच्या काळापर्यंत म्हणजे ते वाचत होते, ते मायक्रो नोट्स काढत होते आणि चॅप्टर वाईज त्यांनी उत्तराचं लेखन केलेलं आहे, सराव चाचण्या लिहिलेल्या आहेत. त्यामुळे उत्तर लेखनाची प्रक्रिया जर त्यांनी सुरुवातीपासून जर राबवलेली असेल तर कदाचित त्यांना थोडासा कमी वेळ लागेल. पण ज्या विद्यार्थ्यांनी पुरेसं उत्तर लेखन केलेलं नाहीये त्या विद्यार्थ्यांना मात्र किमान मी सांगतोय एवढा वेळ तुम्हाला उत्तर लिहावं लागेल. आता ते उत्तर लेखनाची पद्धत काय असावी म्हणजे ती बाब तुम्हाला कशा प्रकारे हाती घेता येऊ शकते. आता याच्यामध्ये आपण अगदी बेसिक पासून बघूयात. एक प्रश्न मी घेतलेला आहे आणि त्या एका प्रश्नाचं मी उत्तर लिहिणार आहे आणि त्यात थोडासा बारकाईने विचार करा. सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1, 2, 3 मध्ये एकूण 20 प्रश्न असणार आहेत. त्यातले 10 मार्काचे 10 आणि 15 मार्काचे 10 आहेत. तुम्ही जर त्याचा हिशोब लावला तर तुम्हाला लक्षात येईल की 10 मार्काच्या एका प्रश्नाचं उत्तर द्यायला माझ्याकडे किती मिनिटं आहेत आणि 15 मार्काच्या एका प्रश्नाचं उत्तर द्यायला माझ्याकडे किती मिनिटं आहेत. वैकल्पिक विषयामध्ये तुम्हाला एकूण 5 प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. वैकल्पिक विषयामध्ये 2 पेपर आहेत, एक पेपर 250 मार्काला आहे, तुम्हाला याची कल्पना आहे आणि प्रत्येक प्रश्नाला समान वेटेज म्हणजे 50 गुण आहेत. आता त्या प्रत्येक प्रश्नामध्ये 10 मार्काच्या टिपांचे 2 प्रश्न आहेत म्हणजे पहिला प्रश्न आणि 5वा प्रश्न 50-50 आणि बाकी मग 20-20-10 किंवा काही वैकल्पिक विषयामध्ये 20 त्याच्यानंतर 15 आणि 15 हा फॉर्मॅट थोडासा बदललेला आहे. तुमचा जो काही वैकल्पिक विषय आयोगानं तो कळवलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. त्यामुळे आपण सुरुवातीला काय बघू शकतो की एका प्रश्नाचं उत्तर मला वेळेत लिहायचं आहे. मग मी 2 प्रश्न घेतले, मग मी 3 प्रश्न घेतले, मग मी 5 प्रश्न घेतले. अशा रीतीनं तुम्हाला हे छोटे टार्गेट सेट करता येतील. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडला असेल की आम्ही आतापर्यंत अभ्यास करत असताना सुटे प्रश्न आम्ही लिहित होतो, पण अभ्यास केला, ते रिवाईज केलं आणि लगेचच त्याच्यावरती प्रश्न घेतला आणि त्याचं उत्तर लिहिलं. ते जास्त सोयीचं आणि सोपं आहे. पण आता मला याची पूर्ण खात्री आहे की तुमचा अभ्यास बऱ्यापैकी होत आला असेल. तर अशा स्थितीमध्ये जेव्हा आपल्याला प्रश्नांच्या उत्तराचा सराव करायचा आहे तर तो अगदी एक बेसिक पासून सुरू करूयात की मी 1 केला, 2 प्रश्न लिहून बघितले, 3 प्रश्न लिहून बघितले, ज्याला डेली आन्सर रायटिंग असं म्हटलं जातं. आता डेली आन्सर रायटिंगसाठी समजा मी असं ठरवलं की मी 1 तास ठेवणार आहे किंवा काही विद्यार्थी म्हणतील की नाही मी 2 तास ठेवणार आहे. त्याचा एकंदर हिशोब आठवड्याचा जो काही लागेल तेवढा वेळ तुम्ही तुमच्या पद्धतीनं तो अलॉट करू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रत्येकाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन बदल केले जाऊ शकतात. त्यानंतर मग मी 5 प्रश्न घेतले, जे काही वेळ असेल, जे 7 मिनिटं आहेत, 8 मिनिटं आहेत. सो 5 प्रश्नांची उत्तर मला लिहायची आहेत आणि साधारणतः 7 ते 8 मिनिटं मला एका प्रश्नासाठी द्यायचं आहे. मग मी 5 प्रश्न घेतले तर ते 40 मिनिटांमध्ये 42 मिनिटांमध्ये होत आहेत का. सो अशी छोटी टार्गेट्स करून तुम्हाला ते वेळेचं नियोजन जपता येऊ शकतं. हा पहिला भाग आहे. सो ही सुरुवातीची बाब म्हणून तुम्हाला करता येऊ शकते. हे झालं एक. म्हणजे दुसरी जी बाब आहे, आता प्रत्येक विषयावरती समग्र चाचण्या सोडवणं समजा तुम्ही आतापर्यंत केलं नसेल तर ते तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे GS1, GS2, GS3, GS4 म्हणजे सामान्य अध्ययनाचे हे जे काही पेपर आहेत. आता खरं तर आयडियली काय अपेक्षित असतं, इतिहासावरती आपण विषयवार चाचणी सोडवली, भूगोलावरती सोडवली, अशा पद्धतीनं प्रत्येक सामान्य अध्ययनातल्या पेपरमधले जे काही विषय आहेत ते विषयवार 20-20 प्रश्न घेऊन त्यावरती टेस्ट सोडवणं हे अपेक्षित असतं. पण समजा ते झालं नसेल तर मी किमान सामान्य अध्ययन 1, 2, 3, 4 ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये काय समग्र चाचण्या म्हणूयात, सामान्य अध्ययनातले ते काही सगळे पेपर आहेत तर त्या समग्र चाचण्या सोडवल्या पाहिजेत. सो सुरुवात तुम्ही एका प्रश्नापासून 5 प्रश्नांचा बंच घेऊ शकता, 10 प्रश्न घेऊ शकता आणि अल्टिमेटली तुम्हाला 20 प्रश्न म्हणजे समग्र चाचणीकडे जायचं आहे. आता ही समग्र चाचणी इतिहासावरती असेल का, भूगोलावरती असेल का, राज्यघटनेवरती असेल का, तर हा निर्णय तुमचा आहे. जर तुम्हाला ते शक्य झालं की मी राज्यघटनेचा अभ्यास केलेला आहे आणि तुम्हाला याची कल्पना असेल, सामान्य अध्ययन 4चे 4 पेपर जर आपण लक्षात घेतले तर त्यातले मोठे GSचे विषय म्हणूयात आपण त्याला, इतिहास मोठा आहे, भूगोल मोठा आहे, समाजाला पण तितकंच वेटेज अलीकडच्या काळामध्ये UPSCने दिलेले कदाचित ते MPSC देखील फॉलो करू शकते. राज्यव्यवस्था नावाचा जो विषय आहे तो मोठा आहे, त्यानंतर अर्थव्यवस्था नावाचा विषय मोठा आहे आणि अर्थात इथिक्स तर आहेच आहे. पण हे जे काही 5 ते 6 महत्वाचे GS मधले विषय आहेत तर त्या विषयावरती 20 प्रश्नांची समग्र चाचणी जर तुम्हाला सोडवणं शक्य असेल तर ते बिलकुल तुम्ही सोडवायचा विचार केलाच पाहिजे. म्हणजे पण समजा शक्य नसेल तर मग किमान पक्षी तुम्ही काय म्हणाल की मला या मोठ्या विषयांवरती समग्र चाचणी जरी सोडवता नाही आली तर मी पेपरवरती म्हणजे सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 ते पेपर क्रमांक 4 अशा पेपर वाईज समग्र चाचण्या सोडवण्याचा विचार केला पाहिजे.
तीच बाब मग निबंधाच्या बाबतीमध्ये आपण लक्षात घ्यायला पाहिजे. एक निबंध मला लिहायचा आहे आणि 125 गुण त्यासाठी आहेत. पेपर एकच आहे, आपल्याला माहिती आहे. त्या एका पेपरमध्ये 2 विषयांवरती तुम्हाला निबंध लिहायचा आहे. वेळ आहे 180 मिनिटं, 90 मिनिटं आपल्याला एका निबंधाला मिळणार आहेत. सो त्याचं नियोजन पण तुम्हाला करता यायला पाहिजे आणि प्रत्यक्ष तो निबंध तुम्ही लिहून बघितला पाहिजे. सो सुटा निबंध लिहिला, त्यानंतर पेपर म्हणून निबंधातले दोन्ही विषय सलग बसलो आपण आणि तो लिहून बघितला, तर ती निबंधाची देखील समग्र चाचणी तुम्ही देऊन बघितलीच पाहिजे. हा दुसरा भाग. आणि मग येतो वैकल्पिक विषयाचा भाग. तर वैकल्पिक विषयाच्या बाबतीमध्ये देखील याची मला खात्री आहे की तुम्ही जसे जसे चॅप्टर्स पेपर 1 किंवा पेपर 2 तुमच्या वैकल्पिक विषयातले तुम्ही अभ्यासत असाल, तर त्यावरती तुम्ही काही प्रश्नांची उत्तरं लिहून बघितलेली असणार. तर ते सुटं आन्सर रायटिंग होतं. पण आता तुम्हाला काय करावं लागेल, आयडियली जर समजा तुमच्या वैकल्पिक विषयामधल्या पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये जर सेक्शन करता आले, आता राज्यशास्त्रामध्ये तसा तो करता येतो. म्हणजे तुम्ही जर राजकीय संकल्पना आणि विचारधारा एकत्र कराल, त्याच्यानंतर पाश्चात्य विचारवंत, भारतीय विचारवंत, तसं तुम्हाला इतिहासामध्ये प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, मग जगाचा इतिहास, अशी जर विभाग तुमच्या वैकल्पिक विषयामध्ये करता आले, तर विभागवार तुम्हाला समग्र चाचणी देता येते का ह्याचा बिलकुल तुम्ही विचार केला पाहिजे. पण समजा ते शक्य नाहीये, तर मग थेट वैकल्पिक विषयाच्या बाबतीमध्ये देखील तुम्ही वैकल्पिक विषय इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, कृषी जो काय आहे त्याचा पेपर 1 5 प्रश्न तुम्हाला म्हणजे पूर्ण ती समग्र चाचणी कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सोडायची आहे आणि त्यानंतर पेपर 2 त्याची समग्र चाचणी तुम्हाला सोडवायची आहे. माझं सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की तुम्ही छोटी टार्गेट्स ठेवा. 5 प्रश्न, 15 प्रश्न, 20 प्रश्न हे सामान्य अध्ययनाला लागू आहे. पण वैकल्पिक विषयाच्या बाबतीमध्ये तुम्हाला 5च प्रश्न एकंदर सोडवायचे आहेत. 2 प्रकार त्याच्यामध्ये असतील. ब्रॉडली मी असं सांगतोय. 10 मार्काची एक टीप आहे, तर त्याचा तुम्ही 5चा बंच करू शकता. सुरुवातीला 1 न सुरुवात केली आणि मग 5-10 मार्काच्या टिपा तुम्ही वैकल्पिक विषयामध्ये सोडवू शकता. आणि मग 10 मार्काचे 5 असे 2 प्रश्न म्हणजे 50-50 100 झाले आणि उरलेले जे 3 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत वैकल्पिक विषयामध्ये, तर त्याच्यामध्ये फॉर्मॅट जसं मी मगाशी म्हणालो की 20-20-10 किंवा 20-15-15 तो आयोगानं कळवलेला आहे. त्याच्यानुसार तुम्ही या प्रश्नांच्या उत्तराचा सराव डेफिनेटली करू शकता. सो साध्यातला साधा प्राथमिक उत्तर लेखनाचा नमुना तुम्ही घ्या, फॉर्मॅट तुम्ही घ्या, ते समग्र चाचणी ही बाब तुम्ही करायला पाहिजे. आता सगळ्यात शेवटी उत्तर लेखनाच्या बाबतीमध्ये तुम्हाला विनंती वजा माझा सल्ला असा असेल की तुम्ही सगळ्यांनी टाइम टेबल बघितलेलं आहे. 29 मार्चला सुरू होतं. सो भाषेचे 2 पेपर आहेत, त्यानंतर निबंधाचा पेपर आहे, त्यानंतर तुमचे सामान्य अध्ययनाचे 4 पेपर आहेत आणि मग वैकल्पिक विषयाचे 2 पेपर आहेत. आता हे जसं आयोगाचं एकंदर भाषा पेपर पासून ते वैकल्पिक विषयापर्यंतचं हे जे काही शेड्यूल आहे, आयडियली जर तुम्हाला साधारणतः 25 मार्चच्या आधी 4-5 दिवस जर त्या प्रकारचं नियोजन करता आलं, म्हणजे भाषेचे पेपर समजा तुम्ही 1 दिवस भाषेच्या पेपरला लिहिलेत आणि सकाळी 1 पेपर लिहिला, दुपारी 1 पेपर लिहिला, त्यानंतर तुम्ही निबंधाचा एका दिवशी तुम्हाला तो पेपर असतो, तो इमिजिएट दुसरा दिवस घेतला तरी हरकत नाही, म्हणजे कारण निबंध तुम्ही मॅनेज करू शकता. मग कदाचित तुम्ही एका दिवसाची गॅप घेऊ शकता. मग 2 GSचे पेपर म्हणजे सामान्य अध्ययन 1 आणि 2 सकाळी 1 लिहिला आणि दुपारी जसं आयोगाचं शेड्यूल आहे तसं लिहिलं. त्यानंतर इमिजिएटली तेही तुम्ही आयडियली करणं अपेक्षित आहे. तर इमिजिएटली तुम्ही 3 आणि 4 सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3 आणि 4 असा दुसऱ्याच दिवशी जसा आयोगाचा आत्ता आहे, म्हणजे सामान्य अध्ययनाचे 4ही पेपर सलग आहेत, म्हणजे पहिल्या दिवशी 1 आणि 2 आणि लगेचच्याच दुसऱ्या दिवशी 3 आणि 4 असा आयोगाने शेड्यूल दिलेलं आहे. तर तसं रंगीत तालीम पण तुम्ही करायला पाहिजे आणि नंतर मग एका दिवसाची गॅप तुम्ही घ्या आणि वैकल्पिक विषयाचे म्हणजे हा जो काही आयोगाच्या धर्तीवर उत्तर लेखनाचा म्हणजे भाषेच्या पेपर पासून ते वैकल्पिक विषयाच्या तशा प्रकारचे राऊंड तुम्ही करायला हरकत नाही. तर आता आम्ही युनिक अकॅडमी संस्था म्हणून त्या प्रकारच्या टेस्ट सिरीजचा राऊंड म्हणजे 2 राऊंड आपण आयोजित करणार आहोत, ते तुम्ही बघू शकता. म्हणजे सो अशा रीतीनं विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, उजळणी तुम्ही पूर्वी काढलेल्या मायक्रो नोट्सचीच आणि महत्वाचा म्हणून तो बाजूला काढलेला आहे त्याचीच करायची आहे. पण ती उजळणी करत असताना तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे की यावरती काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्याचं उत्तर काय असेल, तर त्याचे ढाचे, त्याच्या फ्रेमवर्क्स तुमच्या मनामध्ये त्याची प्रारूप तयार व्हायला पाहिजेत. तर ती उजळणी अत्यंत नेमकी आणि प्रभावी ठरू शकते, कारण शेवटी परीक्षाभिमुख पद्धतीनंच ही सगळी प्रोसेस आपल्याला पुढे न्यायची आहे. उत्तर लेखन तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं करावं लागेल पूर्वी जर केलं नसेल तर, आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्यासाठी मी ढोबळपणे एवढं लिहिलंय, पण तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमच्या पार्श्वभूमीनुसार त्याच्यामध्ये बदल करू शकता. फक्त माझा इनपुट एवढा असेल, रादर ती रिक्वेस्ट असेल की तुम्ही उत्तर लेखनाकडे बिलकुल दुर्लक्ष करता कामा नये. आता मला उत्तराच्या
गुणवत्तेबद्दल आणि त्याच्या घटकाबद्दल थोडंसं बोलायचं आहे आणि आपण त्याच्याकडे जाऊयात. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण उत्तरलेखन नावाच्या बाबीचा विचार करतो तर दोन त्याचे महत्वाचे पैलू तुम्हाला लक्षात घेता येतात आणि ते दोन्ही पैलू आपण डिस्कस करत त्याचा आढावा घेऊयात. त्यातली पहिली जी आहे, जेव्हा जेव्हा आपण उत्तर, आणि ते बेसिक आहे पण तरी देखील मला असं वाटतं की तुमच्या समोर मांडणं ते गरजेचं वाटतं. म्हणजे उत्तराची रचना कशी असावी. ओके, त्याच्यामध्ये प्रस्तावना असलीच पाहिजे. प्रस्तावना असं तुम्हाला शीर्षक किंवा असा शब्द लिहायची गरज नाही, पण आता प्रस्तावना म्हणजे उत्तराची सुरुवात असते. म्हणजे तुम्ही सुरुवातीलाच काहीतरी जो काही प्रश्न विचारलेले त्या प्रश्नाच्या अनुषंगानं प्रास्ताविकपर तुमचं मत मांडताय, म्हणजे ओके काहीतरी लिहिताय. म्हणजे सो प्रस्तावना तुमच्या उत्तराला असली पाहिजे. रचनात्मक म्हणजे स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे उत्तराचं, त्या पद्धतीने बघता येतं. त्यानंतर आशय. आता त्या आशयामध्ये काय म्हणत आपण, म्हणजे मुख्य गाभा काय, तर तो डेफिनेटली त्याच्यात काही फारसं अवघड नाहीये, ते काही रॉकेट सायन्स नाहीये. आणि शेवट जो तुमच्या उत्तराचा आहे तर आपण त्याला काय म्हणतो, समारोप. सोप्या भाषेमध्ये शेवट आहे. आता अशी शीर्षक तुम्हाला वापरायची नाहीत, पण तुमच्या उत्तराची प्रस्तावना असली पाहिजे, आशय आणि समारोप. आता मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने या गोष्टी, या रचनेकडे बघतो. ही जी रचना आहे तुमच्या या राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये सगळ्यात महत्वाची बनणार आहे, हे स्ट्रक्चर, ते म्हणजे निबंधाच्या पेपरच्या बाबतीमध्ये. 125 गुणांसाठी साधारणतः 8 ते 10 पानं, 1000 ते 1200 शब्दामध्ये तुम्हाला निबंध लिहायचा आहे. स्वाभाविकच जो काही विषय तुम्हाला निबंधासाठी विचारला, एकूण 2 विषयांवरती तुम्हाला निबंध लिहायचा आहे, तर तुम्ही तो निबंधाचा विषय वाचून तुम्ही जो काही निर्णय घेता की मी अमुक अमुक विषयावरती निबंध लिहिणार आहे, तर त्याची प्रस्तावना नितांत महत्वाची ठरणार आहे. म्हणजे त्या निबंधाच्या विषयाला हात घालताना तुम्ही सुरुवातीला काय म्हणताय, ते सुरुवातीला तुम्ही जे काय म्हणणार आहात, म्हणजे तुमची प्रस्तावना निबंधाची, तुम्ही पुढे काय म्हणणार आहात, तुमचं आकलन किती आहे, तुम्हाला लिहिता येतंय का, तुमची विचाराची काही वेगळी पद्धत आहे का, हे सगळं ज्याला आपण अंदाज घेता येऊ शकतो, मग तर तसा अंदाज प्रस्तावनेतनं येतो. म्हणून तुम्ही अगदी आपले प्राथमिक शाळेपासूनचे शिक्षक शिक्षिका हे सांगत आलेले आहेत की निबंधाची सुरुवात अत्यंत व्यवस्थित व्हायला पाहिजे. तिथं काही जर चूक झाली किंवा अगदी फ्लॅट अशा प्रकारची सुरुवात झाली तर परीक्षकाचं एक सुरुवातीलाच इम्प्रेशन बनू शकतं, त्यामुळे ते आपल्याला परवडणार नाहीये. दुसरी गोष्ट, मुख्य गाभा. अर्थातच निबंधामध्ये तो नितांत महत्वाचा आहे, कारण 8-9 पेजेस तुम्हाला सुमारे ते लिहायचं आहे. म्हणजे अर्ध पान, एक पानामध्ये काहीतरी लिहिलं ना आपण उत्तर लिहून टाकला असा निबंधाचा भाग नाहीये. आणि समारोप म्हणजे जो काही विषय तुम्हाला विचारलेला आहे त्या बाबतीमध्ये तुमची भूमिका काय, म्हणजे कन्क्लुजन तुमचं काय असणार आहे, समारोपामध्ये आणि शेवटामध्ये आपण करतो. आता निबंधानंतर ह्या स्ट्रक्चरला महत्व मुख्य परीक्षेतल्या घटकाविषयी मी सांगतोय, ते म्हणजे वैकल्पिक विषय. सो वैकल्पिक विषयामध्ये देखील तुम्हाला प्रश्नांच्या एकूण 3 कॅटेगरी असू शकतात. थोडासा त्याच्यामध्ये बदल आहे. 10 मार्काची टीप आहे, 15 मार्काचा पण प्रश्न असू शकतो आणि 20 मार्क. म्हणजे काही ऑप्शनलच्या बाबतीमध्ये 20-20-10 आहे आणि काही ऑप्शनलच्या बाबतीमध्ये 20-15-15 आहे. सो 10 मार्क, 15 मार्क, 20 मार्क. आता त्यातले जे मोठे प्रश्न आहेत 20 मार्काचे, तर त्या 20 मार्कांच्या प्रश्नांच्या उत्तराच्या बाबतीमध्ये प्रस्तावना अत्यंत महत्वाचा रोल प्ले करेल, गाभा आणि समारोप. सो हे झालं वैकल्पिक विषय. आणि मग जीएस. आता जीएस मध्ये देखील 2 कॅटेगरीचे 2 प्रकारचे प्रश्न असणार आहेत, 10 मार्काचे आणि 15 मार्काचे. त्यात ही 15 मार्काचे म्हणजे साधारणतः तुम्हाला 3 पेजेस 15 गुणांसाठी आयोग लिहिण्यासाठी देऊ शकतो, जे युपीएससीचा पॅटर्न आहे. तर त्या 3 पानामध्ये अर्थातच परीक्षक हे बघेल की तुम्ही सुरुवात त्या प्रश्नाची कशी केलेली आहे. सो म्हणून मी थोडंसं हे मुद्दाम इथे लिहून ठेवलेलं आहे की तुम्ही तुमच्या मनामध्ये देखील, मगाशी जे मी इथे लिहिलं आणि बोललो त्याच्याबद्दल, की उजळणी जेव्हा तुम्ही कराल ती ही उत्तराच्या ढाच्याच्या रूपामध्ये तुम्ही करणार आहात. म्हणजे ज्या विषयाची उजळणी तुम्ही करताय, टॉपिकची म्हणा, सब टॉपिकची म्हणा, त्याच्यावरती तुम्ही प्रश्न विचारत घेतलेला आहे. मग असा प्रश्न विचारला तर माझी सुरुवात कशी असेल. सो ज्याला आपण काल्पनिक पातळीवरती त्याचे ढाचे जे बनवणं आहे, तर ते ढाचे बनवणं तुम्ही या रिव्हिजनच्या प्रक्रियेमध्ये केलंच पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ही जी उत्तराची जी रचनात्मक बांधणी आहे, संघटना जी आहे, ती अत्यंत चांगल्या प्रकारे मांडता येऊ शकते. म्हणजे सो हा एक भाग झाला. आता दुसरं, ह्या उत्तराचा जर तुम्ही दुसऱ्या पद्धतीने विचार केला, आता इथं आशय आणि अर्थात संघटना. आता याच्यामध्ये अर्थात पहिली जी बाब आहे
तुमचा आशय आहे, अनडाऊटेडली त्याला नंबर 1चं महत्व आहे. सो प्रश्नात काय विचारलंय आणि तुम्ही लिहिलंय काय, ओके, से आशयामधनं कळणार आहे. नंबर 2, ज्याला आपण भाषा असं म्हणूयात, भाषा परिभाषा. त्याच्यामध्ये तुम्हाला वाक्यरचना करता येते का, व्याकरणदृष्ट्या तुमची वाक्यरचना बरोबर आहे का, विराम चिन्हांचा तुम्ही वापर केलेला आहे का, प्रमाण लेखन ज्याला आपण काना मात्रा वेलांटी उकार असं मानतो. तर हे जे काही सगळे पैलू आहेत तर ते भाषिक पैलूमध्ये आहेत. आणि पुन्हा मला तुम्हाला जाणीवपूर्वक हे सांगायचं आहे की तुम्ही जर हायरार्की म्हणजे उतरंड जर लावायची ठरवली की कोणत्या पेपरमध्ये भाषेचा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे, मला असं वाटतं की तुम्हाला सर्वांना त्याची कल्पना आहे, निबंध. तर निबंधामध्ये भाषिक आयाम आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक मॅनेज करायचा, म्हणजे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. सो वाक्यरचना माझी व्याकरणदृष्ट्या योग्य असली पाहिजे, योग्य पारिभाषिक शब्दांचा मी वापर केला पाहिजे, विरामचिन्ह, ओके, पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अवतरण चिन्ह निबंधामध्ये हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं आणि ते आपण तितक्याच सिरियसली घ्यायला पाहिजे. सो भाषिक आयाम निबंधामध्ये, त्यानंतर तुमचा वैकल्पिक विषय आणि सामान्य अध्ययनामध्ये इथिक्स नावाचा जो काही पेपर आहे, सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 4, तर तिथं भाषा नावाची गोष्ट रोल प्ले करू शकते. आणि पुन्हा उर्वरित जे काही सामान्य अध्ययनामधले सगळे विषय आहेत, प्रत्येक विषयाची भाषा आहे, परिभाषा आहे, तर ती भाषा आणि परिभाषा तुम्हाला सांभाळावी लागेल. आणि तिसरं जे आहे लेखनामध्ये, तुम्हाला आता इथं संघटना मी ज्याला म्हटलेलं आहे, तुमचं सादरीकरण कसं आहे. आता प्रेझेंटेशन ज्याला म्हणूयात आपण, हा तिसरा पैलू उत्तर लेखनाच्या बाबतीमध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. तर या सादरीकरणामध्ये आपण काय म्हणूयात, तर काही तंत्र आहे. तुम्हाला विशिष्ट गुणांसाठी प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. जीएस मध्ये 2 कॅटेगरीचे आहेत, 10 आणि 15. इथिक्स मध्ये थोडंसं वेगळं आहे. वैकल्पिक विषयामध्ये 10, 15, 20. आणि सर्वात मोठा प्रश्न जिथे त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे तो म्हणजे निबंध असं म्हणूयात, 125 गुण आहेत म्हणजे. तर ह्या प्रत्येक ज्याला काय म्हणूयात पेपर, त्यातले विषय असतील आणि त्याची गुणसंख्या म्हणूयात, म्हणजे 10 मार्कापासून ते 125 गुण म्हणजे निबंधाच्या बाबतीमध्ये आपण बघतोय. तर त्या प्रत्येक प्रश्नाला काय वेटेज दिलेलं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, म्हणजे ही बाब आपण लक्षात घेऊया. तर ती अनेक कारणांसाठी लक्षात घ्यावी लागते. दुसरं जे आहे, तुम्हाला शब्द मर्यादा दिलेली आहे, म्हणजे ओके. सो 10 गुणाच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 150 शब्दामध्ये लिहायचं आहे. तर ती शब्द मर्यादा तुम्हाला पाळता यायला पाहिजे. आणि म्हणून मग स्वाभाविकच काय की एका बाजूला गुणमर्यादेची मर्यादा आहे, म्हणजे गुण जे आहेत म्हणजे मार्क्स, ती एक मर्यादा म्हणूनच आपल्याला लिहावी लागते. नाही तर असं झालं की मला प्रश्न विचारला 10 गुणांसाठी, पण मला बरीच माहिती आहे आणि मी असा विचार केला की नाही 10 पैकी जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी मला जेवढं माहिती आहे ते मी अतिरिक्त पण लिहून टाकतो, पण त्याचा फारसा काही उपयोग होणार नाही. एखादा मार्क किंवा 2 मार्क तुम्हाला इतरांपेक्षा जास्त मिळतील, पण तुमचा पेपर कव्हर होणार नाही. त्यामुळे गुणांची मर्यादा लक्षात ठेवावी लागते, शब्दांची मर्यादा तुम्हाला लक्षात ठेवावी लागते. स्पेस कदाचित आयोग तुम्हाला तेवढीच पानं देईल, म्हणजे 10 गुणांसाठी 2 पानं, 15 गुणांसाठी 3 पानं आणि 20 गुणांसाठी 4 पेजेस म्हणजे 4च पानं, ती रिकामी स्पेस तुम्हाला दिली जाईल. म्हणजे थोडक्यात काय की सादरीकरण तुम्हाला तेवढ्याच स्पेसमध्ये करायचं आहे, एका बाजूला गुणमर्यादा, दुसऱ्या बाजूला शब्दमर्यादेचं भान ठेवून. म्हणजे याचा अर्थ काय होतो की तुम्हाला मर्यादित जागेमध्ये प्रभावीपणे आशय मांडायचा आहे. म्हणून मग सादरीकरण म्हणजे प्रेझेंटेशन हे महत्वाचं बनतं. आता प्रेझेंटेशन मध्ये भाषा येते का, तर मला असं वाटतं की त्याचा स्वतंत्रपणे आपण वरती विचार केलेला आहे, तो आता पुन्हा रिपीट करायला नको. पण इथं आपल्याला काय की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक्स, म्हणजे तुम्हाला जे कमीत कमी जागेमध्ये किंवा दिलेल्या जागेमध्ये प्रभावीपणे मांडायचं असतं, तर तिथं तुम्ही नकाशाचा वापर करू शकता, तक्त्यांचा वापर करू शकता, आलेखाचा वापर करू शकता, पाय चार्ट ज्याला म्हणतो आपण त्याचा वापर करू शकतो, फ्लोचार्टचा आपण वापर करू शकतो, आकृत्या काढू शकतो. अशी जी तंत्र तुम्हाला वापरता येतील तर त्या तंत्राचा वापर आपण केला पाहिजे. आता सादरीकरणाच्या बाबतीमध्ये सामान्य अध्ययनामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त लवचिकता म्हणजे स्वातंत्र्य मिळेल. सामान्य अध्ययनामध्ये सादरीकरणाची ही जी काही टेक्निक्स ज्याचा मी उल्लेख केलेला आहे, तर ती टेक्निक्स तुम्ही जास्तीत जास्त वापरू शकता. म्हणजे नकाशाचा मुक्तहस्तपणे तुम्ही वापर करा, म्हणजे भूगोलामध्ये तर करूच आपण, पण आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये देखील आपल्याला नकाशाचा वापर करता येऊ शकतो, फ्लो चार्ट, टेबल्स वगैरे वगैरे. सो सगळ्यात जास्त जर वाव सादरीकरणाला कशात असेल, आणि तो तितकाच महत्वाचा बनणार आहे, कारण जीएस मध्ये 1, 2, 3 मध्ये 20 प्रश्नांची उत्तरं 180 मिनिटांमध्ये लिहायची आहेत. त्यामुळे सादरीकरणाची टेक्निक्स तुम्हाला जेवढी वापरता येतील, ज्याचा मी थोडक्यामध्ये उल्लेख केलेला आहे, तर तो तुम्ही वापरला पाहिजे. सो ही टेक्निक्स आहेत एका बाजूला. दुसऱ्या बाजूला संघटना, आणि पुन्हा मी सादरीकरणाचा उल्लेख करतो, तिथं तुमचं जे लेखन आहे तर त्या लेखनामध्ये सुसंघटितपणा असला पाहिजे.
म्हणजे जर या भाषेत बोलायचं झालं तर तुम्ही जे काही 2 पानं लिहिलेली आहेत किंवा 3 पानं किंवा 4 पानं डिपेंडिंग अपॉन द वेटेज ऑफ द क्वेश्चन म्हणजे, तर प्रस्तावना तुम्ही लिहिली आहे, जो काही पहिला परिच्छेद लिहिला आहे तर तो परिच्छेद वाचल्यावरती परीक्षकाला हे लक्षात यायला पाहिजे की या विद्यार्थ्यानं या 4 वळीच्या 5 वळीच्या परिच्छेदामध्ये विषयाला हात घातलेला आहे, म्हणजे सुरुवात केलेली आहे. मग दुसरा जो त्याच्यानंतरचा परिच्छेद आहे तर तो तुम्ही मुख्य गाभाला हात घालणारा परिच्छेद तो आशय असला पाहिजे. म्हणजे त्याच्यात एक भाग संपल्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आपण सहजपणे प्रवेश करतोय, एंट्री करतोय. तर ही जी सहजता आहे, ही जी सलगता आहे त्याला फ्लो असं म्हणतात, प्रवाहीपणा. तर तो प्रवाहीपणा जर आपल्या मांडणीमध्ये सादरीकरणामध्ये असेल तर आपल्या उत्तराची संघटना म्हणजे ऑर्गनायझेशन अत्यंत गोळीबंद आणि अत्यंत नेमकी आणि प्रभावी ठरू शकते. त्यामुळं सादरीकरणामध्ये फ्लो, प्रवाहीपणा म्हणजे त्याच्यामधली कंटिन्युटी जी आहे, मग तुम्ही पॉइंट फॉर्ममध्ये 1, 2, 3, 4 अशा पॉइंटेड फॉर्मॅटमध्ये पण तुम्ही लिहायला काय हरकत नाही. आणि दुसरी जी गोष्ट आहे, तुम्ही परिच्छेदाच्या फॉर्ममध्ये देखील हरकत नाही लिहायला. त्यामुळं उत्तराच्या सादरीकरणाचा विचार करत असताना संघटना, ऑर्गनायझेशन जे आहे तर त्या ऑर्गनायझेशनचा विचार केला पाहिजे. सगळ्यात शेवटची बाब सादरीकरणाच्या बाबतीमध्ये मुद्दाम मी ती शेवटी ठेवलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना आणि आता राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा पॅटर्न जवळपास 10-11 वर्षानंतर डिस्क्रिप्टिव्ह झाल्यामुळं, लेखी झाल्यामुळं अनेकांना प्रश्न पडलेला आहे की उत्तर जी आहेत ती सादर करताना म्हणजे लिहिताना, मांडताना 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4 असा आकडे टाकून उत्तर लिहायचे का, म्हणजे क्रमांक टाकून मुद्द्यांच्या रूपामध्ये, की परिच्छेदाचाच वापर आपण करायला पाहिजे. आता याच्यामध्ये हार्ड अँड फास्ट नियम असा नाहीये, पण त्याचं एक मूळ लॉजिक ज्याला मानतो आपण. निबंधामध्ये तुम्ही परिच्छेदाच्या रूपामध्ये तुमचा आर्ग्युमेंट सादर करणं हे अपेक्षित असतं. पण अर्थात निबंध तुम्ही सुरुवात केलाय, प्रस्तावना केली आहे, तुम्ही मुख्य विषयाला हात घातलेला आहे, त्याचं विश्लेषण तुम्ही करताय आणि निबंधाच्या एका भागामध्ये किंवा टप्प्यावरती असं आपण म्हणूया की तुम्ही काहीतरी समस्या डिस्कस करताय, म्हणजे समस्या मांडताय. तर मग तिथे जर 5, 10, 7, 8 ज्या काय असतील समस्या असतील तर तिथं तुम्ही क्रमांक टाकायला काही हरकत नाही. ओके, सो अशा रीतीनं निबंधामध्ये शक्यतो परिच्छेदाच्या फॉर्ममध्ये तुम्ही निबंध लिहावा, पण काही हरकत नाही की मध्येच तुम्हाला त्याच्यातला प्रवाहीपणा म्हणजे त्या सादरीकरणातला प्रवाहीपणा आणि सुसंगतता याची हमी देऊन जर तुम्ही 1, 2, 3, 4 केलं तर काही हरकत नाही त्याच्यामध्ये. सो हे निबंधाच्या बाबतीत आहे. वैकल्पिक विषयाच्या बाबतीमध्ये देखील अर्थात सगळेच वैकल्पिक विषय सारखे नाहीयेत, पण ज्याला ढोबळपणे सामाजिक शास्त्र असं म्हटलं जातं, म्हणजे त्याच्यामध्ये राज्यशास्त्र आहे, लोकप्रशासन आहे, समाजशास्त्र आहे, मानसशास्त्र आहे, असे जे विषय आहेत, सोशल सायन्सेस म्हणून ओळखले जातात, तर तिथं देखील शक्यतो परिच्छेदाच्या फॉर्ममध्ये उत्तरं लिहावीत. पण अर्थात तो काही 100% पाळावा असा नियम नाहीये. प्रश्नाचं स्वरूप कसं आहे आणि उत्तर तुम्हाला माहिती असतं, उत्तरामध्ये जो आशय आहे तर त्या आशयाचं स्वरूप काय आहे, तर त्या स्वरूपानुसार तुम्ही तुमच्या वैकल्पिक विषयामध्ये एका बाजूला परिच्छेदाचा फॉर्म वापराल, पण पॉइंट फॉर्ममध्ये देखील तुम्ही उत्तर लिहायला हरकत नाही. सादरीकरणाच्या बाबतीमध्ये पॉइंटेड फॉर्मॅट वापरायला सगळ्यात जास्त तुम्हाला जर वाव कुठं असेल तर तो म्हणजे जीएस. सो जीएस 1, 2, 3, 4 या चारही पेपरमध्ये आणि विशेषतः पहिले जे 3 पेपर आहेत 1, 2, 3 मध्ये, इथिक्स मध्ये देखील तुम्हाला हे काळजीपूर्वक बघावं लागेल की 1, 2, 3, 4 असं लिहायचं का परिच्छेदाच्या रूपामध्ये लिहायचं. पण सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 ते 3 या 3 पेपरमध्ये तुम्हाला मुक्तपणे 1, 2, 3, 4 या फॉर्मॅटमध्ये उत्तरं लिहिता येऊ शकतील, जास्त कम्पॅरेटिव्हली म्हणतोय आपण. पण वैकल्पिक विषय 1, 2, 3 म्हणजे पेपर क्रमांक 1, 2, 3 यामधली 15 मार्काची जे प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत, आणि विशेषतः जे विश्लेषणात्मक प्रश्न असतात तर तिथं तुम्हाला शक्यतो 1, 2, 3, 4 लिहिणं जड जातं, कारण त्याच्यामध्ये काहीतरी एका मुद्द्याविषयी विचारलेला आहे आणि तो मुद्दा तुम्हाला खुलवून सादर करायचा असतो. तर तिथं कदाचित तुम्हाला 1, 2, 3, 4 अशा प्रकारे आकडे टाकून तुमचा आर्ग्युमेंट, तुमचा युक्तिवाद मांडणं हे अवघड जाऊ शकतं. म्हणून मग तिथं तुम्हाला पथ्य पाळावं लागतं की परिच्छेदाच्याच रूपामध्ये लिहूया. पण अदरवाईज सामान्य अध्ययनाची उत्तरं लिहित असताना तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये एका बाजूला सादरीकरणाची जे टेक्निक्स मी तुम्हाला सांगितलेली आहेत, तुमच्या लेखनातला सादरीकरणातला प्रभावीपणा वाढण्यासाठी ती टेक्निक्स वापरता येऊ शकतात, आणि दुसऱ्या बाजूला 1, 2, 3, 4 अशा पद्धतीनं तुमचं उत्तर लेखन डेफिनेटली करता येऊ शकतं. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हा जो उत्तर लेखनाचा आशयात्मक आणि संघटनात्मक आयाम आहे किंवा पैलू, या दृष्टीनं तुम्हाला त्याचा विचार करायचा आहे, तर आशय, भाषा आणि सादरीकरण हेही तुम्ही लक्षात ठेवा, आणि हे जे काही रचनात्मक अंग आहे हेही तुम्ही लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ही महत्वाची चर्चा केल्यानंतर मला काही 2-3 महत्वाचे जे मुद्दे आहेत तर शेवटी मला सांगायचे आहेत.
हा जो येणारा महिन्याभराचा कालखंड आणि परीक्षेच्या काळातला कालखंड, तुम्ही जे ठरवाल त्या पद्धतीनं जर झालं तर त्यातनं कुठल्याही प्रकारचा प्रश्न निर्माण होणार नाही. पण तुम्ही एक टार्गेट सेट करताय, पण त्यातलं 100% अचीव होत नाही. कदाचित 60 ते 70%च अचीव झालं आणि ते 20-30% तुमचं राहिलं, तर आपला मानवी स्वभाव असल्यामुळं आपल्याला ते खात राहतं की मी जेवढं ठरवलं तेवढं माझं होऊ शकलं नाही. पण मी त्या बाबतीमध्ये तुम्हाला एक विनंती वजा सल्ला देतो की त्या 20-30% किंवा 10% राहिलेल्या बाबीचा बिलकुल विचार करता कामा नये. कारण तुम्हाला याची कल्पना आहे की ही स्पर्धात्मक परीक्षा आहे आणि याच्यामध्ये तुमची सायकोलॉजिकल स्टेट ऑफ माइंड कशी असेल, तुमची मानसिक अवस्था कशी असते आणि कुठल्याही कारणामुळे तुमची मनोअवस्था आणि तुमचं मोटिवेशन खाली येता कामा नये, ते ढळता कामा नये, याची खबरदारी तुम्ही घ्यायला पाहिजे. त्यामुळं भलेही काही गोष्टी तुम्ही ठरवल्याप्रमाणे होत नसल्या तरी तुमचा कॉन्फिडन्स कमी होता कामा नये. नंबर 1. नंबर 2, मी उत्तर लेखनाबद्दल बरंच बोललोय, पण समजा तुम्हाला अपेक्षित पद्धतीनं उत्तर लेखन करता आलं नाही, म्हणजे प्रत्यक्षात तेवढी उत्तरं लिहिता आली नाहीत. मी जसं उजळणीचा मुद्दा सांगत असताना म्हणालो की भले प्रत्यक्षात तुम्हाला जेवढं ठरवले तेवढं लिहिता नाही आलं, पण तुम्ही कल्पनेच्या पातळीवरती उत्तराचे नमुने किंवा उत्तराचे ढाचे जास्तीत जास्त विचारात घेऊ शकता. म्हणजे प्रत्यक्ष लिहायचं आहे, पण समजा मी म्हणलं की नाही मी 4-5 टेस्ट लिहिण्याचं टार्गेट ठेवलं होतं, म्हणजे एकूण सराव चाचण्या म्हणून, पण ते मला जमलं नाही, मी एकच लिहिलेली आहे, तर मग आपल्याला ते सतत खात राहतं की नाही मी जेवढं ठरवलं होतं तेवढी उत्तरं लिहू शकलो नाही. पण ठीक आहे, म्हणजे बेसिक जे आहे की तुम्हाला वेळेचं मॅनेजमेंट जमतं, त्याच्यानंतर बऱ्यापैकी तुम्ही जी तयारी केली आहे त्याला रिवाईज करून तुम्ही उत्तरं लिहू शकता, पण अपेक्षित प्रमाणामध्ये लिहिली गेली नाहीत. आता त्याचा वेगळा विचार करत बसायचा नाही, कारण जर तो तुम्ही विचार करत राहिला तर तुमचा इथून पुढचा अभ्यास व्यवस्थित होणार नाही. आणि ऍक्च्युअली तुम्ही जेव्हा प्रत्येक पेपर जवळ आल्यानंतर जी काही रिव्हिजन करणार आहात तर तिथं देखील ते तुम्हाला खात राहील. त्यामुळे उत्तर लेखनाच्या बाबतीमध्ये देखील तुमचं सेट टार्गेट झालं जरी नसलं तरी कल्पना जास्तीत जास्त करा, म्हणजे त्याचे नमुने ढाचे जे आहेत तर ते तुम्ही जास्तीत जास्त त्याचा विचार करा, अंदाज घ्या. तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे, जेव्हा तुमची परीक्षा प्रत्यक्ष सुरू होईल तो टप्पा अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे मी सुरुवातीला जे लिहिलं होतं उपलब्ध वेळ, म्हणजे 1 मार्च ते साधारणतः 25 ते 26 मार्च, 29 मार्चला तुमची परीक्षा सुरू होणार आहे. आता भाषेच्या पेपरमध्ये तुम्हाला काही फार चॅलेंज असण्याचं कारण नाही, कारण ते पात्रता पेपर आहेत. तुम्हाला 25% गुण 300 पैकी मिळवायचे आहेत, त्यामुळे टेन्शन काही नाहीये. त्याच्यानंतर निबंधाचा आहे. सो निबंधाच्या बाबतीमध्ये देखील कम्पॅरेटिव्हली कमी टेन्शन असेल. पुन्हा 5 ते 6 दिवसाचा कालावधी आहे. तुम्ही जी काही तयारी केलेली आहे त्याचं रिव्हिजन तुम्ही करू शकता. आणि वस्तुतः निबंधाला जे काही 5-6 दिवस मिळत आहेत म्हणजे भाषेच्या पेपरनंतर, तर तिथं देखील तुम्ही एका बाजूला काही सामान्य अध्ययनाचा भाग रिवाईज करण्याचं टाइम टेबल करू शकता किंवा वैकल्पिक विषय तुमच्या सोयीनुसार. सो हा दुसरा भाग आहे. आता निबंध झाल्यानंतर पुढं, पण तत्पूर्वी एक मला मुद्दा सांगायचा, तो पुढचा भाग म्हणून मी सांगतो. त्यानंतर तुम्ही सामान्य अध्ययनाचे पेपर, मध्ये गॅप आहे, तुम्हाला 11 ते 12 दिवसाची गॅप आहे. प्रॉपर त्या मधल्या गॅपचं नियोजन करा आणि रिव्हिजन करून तिथं तुम्हाला मुद्द्याच्या फॉर्ममध्ये, ढाच्याच्या फॉर्ममध्ये उत्तर लेखनाचा सराव करावा लागत असेल तर तो जरूर तुम्ही करा, कारण ते लिहिणं नितांत महत्वाचं आहे. पहिला पेपर तुम्ही जीएसचा लिहिलाय, त्यानंतर दुसरा पेपर आहे, तिसरा पेपर आहे, चौथा पेपर आहे. 2 दिवसामध्ये तुम्हाला हे करायचं आहे. त्यामुळं तुमची फिजिकल स्ट्रेंथ आणि मानसिक क्षमता ह्या दोन्हीही क्षमतांची चाचणी घेणारी ती परीक्षा आहे. त्यामुळे त्याचं भान म्हणून मी मगाशी तुम्हाला उत्तर लेखनाच्या पद्धती काय असाव्यात, मी एक उत्तर लिहा याच्यापासून ते समग्र चाचण्या लिहा, असे वेगवेगळे फॉर्मॅट त्यासाठी वापरायला सांगितलेले आहेत. आणि तो जे टेस्टचा आयोगाप्रमाणे राऊंड करायला सांगितलेला आहे ते तुम्ही करणं गरजेचं आहे. म्हणजे आता ह्याच्यात महत्वाची गोष्ट काय की समजा तुम्ही सामान्य अध्ययनाचा पेपर 1 लिहिला आणि मनासारखा गेला नाही, तर मग सामान्य अध्ययनाचा पेपर क्रमांक 2 तुम्हाला दुपारी लिहायचा आहे. पण पेपर जेव्हा तुमचा 1 झालाय, तो कसा झालाय, काय झालाय ह्याचा कसलाही विचार न करता चटकन दुसऱ्या पेपरच्या तयारीला तुम्हाला लागायचं आहे. मग पुन्हा दुसरा पेपर तुम्ही द्याल, दुसऱ्या दिवशी तिसरा आणि चौथा तुम्हाला लिहायचा आहे. त्यामुळं पेपर लिहून झाला रे झाला की तुम्हाला पुढच्या पेपरचा विचार करायचा आहे, कारण राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची ही पहिली परीक्षा असणार आहे. त्यामुळं अनेक अडचणी सर्वांनाच येणार आहेत. म्हणजे त्यामुळं कुठल्याही प्रकारे तुम्ही प्रत्यक्ष पेपर लिहित असताना अशा ज्या अडचणी येतील तर त्या अडचणीचा नकारात्मक परिणाम पुढच्या पेपरवरती होता कामा नये, हे तुम्ही म्हणजे याची खबरदारी तुम्ही घ्यायला पाहिजे. आता याशिवाय मला ऍक्च्युअल एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर जी एक बाब तुम्ही अत्यंत महत्वाची म्हणून लक्षात ठेवायला पाहिजे ती काय आहे, तर ती म्हणजे वेळेचं व्यवस्थापन. तुम्हाला ह्याचं भान पाहिजे की जीएस मध्ये 3 तास म्हणजे 180 मिनिटांमध्ये 20 प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायचे आहेत. सो ऍक्च्युअल एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्याचा स्प्लिट करता यायला पाहिजे की 10 मार्काचे 10 आहेत, 15 मार्काचे 10 आहेत. निबंधामध्ये इतकं टेन्शन आपल्याला नसतं, कारण 2च विषयांवरती निबंध लिहायचा आहे आणि पुरेसा वेळ असतो, म्हणजे 90 मिनिटं
आणि 90 मिनिटं 3 तासाचा वेळ असल्यामुळं, पण त्यातही तुम्हाला ते जे सुरुवातीला विषय निवडले तुम्ही 2, त्याच्यात 5-10 मिनिटं गेलेली आहेत. मग विषय निवडल्यानंतर त्या विषयाचं कच्चं काम तुम्ही केलेलं आहे आणि प्रत्यक्ष तुम्ही निबंध लिहिताय. सो 90 मिनिटं जर एका निबंधाच्या पेपरला वेळ तुम्हाला मिळत असेल तर त्यातले 20 ते 25 मिनिटं या सुरुवातीच्या प्लॅनिंगमध्ये जातील आणि मग उरलेला वेळ तुम्हाला व्यवस्थित निबंध लिहिता यायला पाहिजे. पण समजा हे नीट करता नाही आलं आणि असं झालं की पहिल्या विषयावरचा निबंध लिहितानाच जवळपास तुमचा जास्त वेळ त्यात गेलेला आहे, म्हणजे जेवढा जायला पाहिजे 50% वेळ आपल्याला द्यायला पाहिजे ना, तो 60% किंवा 65% गेलेला आहे. असं पुष्कळ विद्यार्थ्यांचं होतं. म्हणजे पहिला विषय चांगला येतो, आपल्याला बरीच त्याच्यामध्ये माहिती आहे, त्यामुळे अत्यंत उत्तम लिहूयात ह्याचा विचार करून आपण लिहिलं, पण वेळेचं व्यवस्थापन आपलं फसलं. म्हणून मग तुम्हाला आता जसं जीएसच्या बाबतीमध्ये मी काय म्हणेन, प्रत्येक म्हणजे पहिल्या प्रश्नापासून, म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यापासून प्रत्येक प्रश्न झाल्यानंतर घड्याळाकडे तुम्हाला बघावं लागेल, ह्याची खबरदारी. कारण वेळेचं व्यवस्थापन हे नितांत महत्वाचं या पहिल्या मेन्समध्ये, पहिल्या डिस्क्रिप्टिव्ह मेन्समध्ये ते ठरणार आहे. आता या व्यतिरिक्त शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगेन की युनिक अकॅडमी म्हणून आपण सामान्य अध्ययनाचे 4ही जे पेपर्स आहेत त्याच्यावरचं जे संदर्भ साहित्य आहे तेही उपलब्ध केलेलं आहे. त्याच्यावरची पुस्तकं आपली ऑलरेडी प्रकाशित झालेली आहेत आणि टेस्ट सिरीज ज्या विद्यार्थ्यांना ज्यांनी आतापर्यंत लिहू शकले नाहीत पण आता त्यांना टेस्ट सिरीज लिहायची आहे तेही विद्यार्थी त्या टेस्ट सिरीज पाहू शकतात. आणि एक महत्वाची बाब जी मला तुम्हाला सर्वांना दाखवायची की आपण पहिल्यांदा तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या परीक्षेला सामोरं जाताय, त्यामुळे हे सामान्य अध्ययनातल्या संदर्भातलं उत्तर लेखन, यात सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 ते 4 या 4ही पेपरवरती त्यातला प्रत्येक विषय 10 ते 15 नमुना प्रश्न आपण सिलेक्ट केलेले आहेत आणि त्या प्रश्नांची नमुना उत्तरं या पुस्तिकेमध्ये समाविष्ट केलेली आहेत. राज्यसेवा MPSC मुख्य परीक्षा उत्तर लेखन आन्सर रायटिंग नावाने ती ऑलरेडी प्रकाशित झालेली आहे, तुम्ही ती बघू शकता. आता याखेरीज तुम्हाला या मुख्य परीक्षेचं वेळापत्रक, त्यानंतर सराव चाचण्या आणि प्रत्यक्ष तुम्ही लिहिलेली उत्तरं ॲसेस करून जर घ्यायची असेल तर तुम्ही आपले जे काही कॅम्पसेस आहेत पुण्यामधले तिथं तुम्ही भेट देऊ शकता. तुम्हाला ऑनलाईन जर ते करायचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला ते करता येऊ शकेल. शेवटी मी समारोप करताना एवढंच म्हणेन, जसं मी सुरुवात केली होती की आता निकाल लागलेला आहे, ती क्लॅरिटी एका अर्थानं आलेली आहे. तर हा येणारा प्रत्यक्ष परीक्षा सुरू होईपर्यंतचा जो काही 25-26 दिवसाचा कालावधी आहे तो, आणि त्यानंतर साधारणतः महिनाभर तुम्हाला प्रत्यक्ष परीक्षा सुरू झाल्यापासून थोडासा कमी, म्हणजे 26-27 दिवस, 29 मार्च ते 26 एप्रिल हा कालावधी आहे. हे 2 टप्पे व्हिज्युअलाइज करा आणि जसं मी सुरुवातीला बारकाईने ते मुद्दाम लिहिलं होतं, फॅक्च्युअल जरी वाटले तरी ते मुद्दाम लिहिलं होतं, तुम्ही ते लिहून ठेवा. सो आधीच्या या पहिल्या टप्प्यामध्ये मला काय काय करता येऊ शकतं आणि प्रत्यक्ष परीक्षा सुरू झाल्यानंतर मला ते काय काय करता येऊ शकतं. सो हे दोन्ही पैलू जर तुमच्या तयारीमध्ये तुम्ही लक्षात घेतले आणि त्या पद्धतीनं काम केलं तर मला असं वाटतं की तुम्ही आतापर्यंत जो काही मुख्य परीक्षेचा अभ्यास केलेला आहे आणि इथून पुढे जो काही कराल तर त्याला योग्य दिशा देता येईल आणि प्रत्यक्ष एक्झामिनेशन मधला तुमचा परफॉर्मन्स अत्यंत उत्तम असेल. मी तुम्हाला सर्वांना तुमच्या येणाऱ्या काळातील अभ्यासासाठी शुभेच्छा देतो आणि कुठल्याही प्रकारचं इनपुट तुम्हाला संस्थेकडनं हवं असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता. ऑल द बेस्ट. थँक्यू.